नमस्कार, मी पशुमित्र सुयोग शेटे. स्वागत आहे तुमचं पशुमित्र सुयोग शेटे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर रोजच्या जीवनामध्ये शेतकरी बांधवांना दूध उत्पादन करत असताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातलाच एक मुद्दा म्हणजे गायी आटवणे. गायी आटवताना कोणती काळजी घेतली पाहिजे, गायी आटवायची कशी, गायी आटवल्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना मास्टायटिस बघायला भेटतो. तो मास्टायटिस टाळावा, गायी जाणल्यानंतर तिने दूध उत्पादन चांगलं द्यावं, यासाठी आपल्याला काय काय गोष्टी करता येईल किंवा कोणत्या गोष्टींची काळजी घेता येईल, या सर्व गोष्टींवर आज आपण थोडीशी चर्चा करणार आहे. तर गायी आटवताना प्रोसिजरली गेल्यानंतर तुम्हाला ना मास्टायटिस बघायला भेटेल, ना तुम्हाला गायी जाणल्यानंतर दूध उत्पादन कमी बघायला भेटेल. गायीचं जो आटवण्याचं जी प्रोसिजर आहे ती एकदम व्यवस्थित केल्यानंतर दूध उत्पादन चांगलं घेण्यासाठी आपण काय करू शकतो, या सर्व गोष्टींवर आज आपण बोलूयात. तर गायी आटवताना काळजी अशी घ्यायची की गायी आटवण्याचा टाइम हा 7व्या महिन्यापासून किंवा 6.5 महिन्यापासून चालू होत असतो. 15 दिवसाचा टाइम हा गायी आटवण्यासाठी दिला पाहिजे आपण, जेणेकरून गायी आटल्यानंतर तिला लगेच आपल्याला पुढे जी कालविंग म्हणजे गायी जाणण्यासाठी किंवा पुढे दूध उत्पादन घेण्यासाठी जी ट्रीटमेंट आहे ती फॉलो करायला आपल्याला सुरुवात करावी लागते. आणि लवकर आटवल्यानंतर गायीची जी डिफिशियन्सी म्हणा किंवा ज्या गोष्टी असतात मागून ती जाणल्यानंतर, तर त्या गोष्टी भरवण्यास आपल्याला मदत होते. तर ड्राय पिरियड म्हणजेच गायी आटवण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे हिरवा चाऱ्यामध्ये जी मका येते, मकामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये स्टार्च असतं, ते दूध उत्पादनाला सगळ्यात चांगलं असतं. त्यामुळे मका जर चालू असली तर तुम्हाला दूध म्हणजे गायी आटणारच नाही तुमची, आणि त्यातल्या त्यात आटवली तरी तुम्हाला तिला मास्टायटिस बघायला भेटेल. मका बंद करणं गायी आटवताना हे पहिलं प्रायमरी म्हणजे पहिली गोष्ट ती आहे की तुम्हाला मका, भरडा मका, हिरवी मका वगैरे सगळं बंद करायचंय. 15 दिवसामध्ये गायी आटवत असताना आपल्याला जे पहिले 5 दिवस आहे त्यामध्ये हिरवा चारा बंद करायचा आहे. वाळेल चारा तुम्ही द्या, ज्यामध्ये गौंडा असेल, सोयाबीनचं भूस वगैरे, तुम्ही पेंडा वगैरे वापरता भाताचा, तर ह्या गोष्टी द्या तुम्ही, जेणेकरून गायी आटवायला आपल्याला मदत होईल. बरेचसे लोक पाणी वगैरे कमी करता, उन्हाळ्यात वगैरे पाणी कमी करू नका. पाणी कमी केल्याने गायी आटणार नाही, वेगळ्या गोष्टी असतात त्या अनुषंगाने. तर त्यासाठी तुम्ही पहिल्या 5 दिवसात हिरवा चारा बंद करणं महत्वाचं आहे. हिरवा चारा बंद केल्यानंतर तुम्ही गायी ही एक टायमाला टाका. जी गायी 10 लिटर दूध देत असेल ती मका बंद केल्यानंतर 5-6 लिटरवर येऊन जाईल एक टायमाला केल्यानंतर. कारण कसं असतं, गायीच्या कासेमध्ये 2 टायमाचं दूध बसेल, ड्राय पिरियड चालू होण्याच्या आधी एवढी क्षमता असते. त्यामुळे तेव्हा तुम्हाला मास्टायटिस बघायला भेटणार नाही. जेव्हा 2 दिवसाआड तुम्ही गायी कराल, त्यानंतर तुम्हाला मास्टायटिस हे बघायला भेटेल. तर तो दिसू नये यासाठी तुम्ही हिरवा चारा बंद करणं फार महत्वाचं आहे. खाद्यामध्ये शेंगदाणा पेंड वगैरे या सर्व गोष्टी बंद करा, जेणेकरून गायी आटवायला तुम्हाला मदत होईल. आता बरेचसे शेतकरी गायी आटवताना सिप्राविन डीसी वगैरे वापरतात. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं असं असतं, सिप्राविन डीसी सोडल्यानंतर गायी आटली म्हणजे आटली 100%. अशा गोष्टी नसतात. सिप्राविन डीसी पशुवैद्यकांच्या सल्ल्याने किंवा कंपनीने रिकमेंडेड केलेल्या गोष्टींनी मी बोलत असतो दरवेळेस तुमच्याशी. तर सिप्राविन डीसी मध्ये असे काही अँटीबायोटिक्स आहे की जेणेकरून त्यांनी 60 टू 65 डेज, 60 ते 65 दिवस तुमच्या गायीला मास्टायटिस होणार नाही. तर त्यासाठी तुम्ही तो ड्राय पिरियड जो असतो म्हणजे 60 दिवस म्हणजे कमीत कमी 2 महिने, तर त्यावेळेस तुम्ही सिप्राविन डीसी सोडल्यानंतर गायी जणेपर्यंत ना तुम्हाला मास्टायटिस बघायला भेटेल किंवा बाकी गोष्टी तुम्हाला म्हणजे दूध उत्पादनात घट झालेली तुम्हाला दिसणार नाही. फार शेवट आलेली आहे गायी, तेव्हा तुबा वगैरे सोडण्यात अर्थ नसतो, मग त्यांचा फायदाही होत नाही. आणि गायी आटवल्यानंतर तिला प्रॉपर ट्रान्झॅक्शन फीड वगैरे म्हणा, गर्भिणी वगैरे म्हणजे जे शेतकऱ्यांना ज्याचा रिझल्ट असेल ते वापरा, जेणेकरून गायी जाणल्यानंतर तुमची चांगलं दूध देईल. सिप्राविन डीसी सोडल्यानंतर तुम्हाला गाभण काळातला मास्टायटिस हा कमी प्रमाणात बघायला भेटतो. बऱ्याच शेतकऱ्यांचे फीडबॅक आलेले, त्या अनुषंगाने मी बोलतोय तुम्ही नक्की वापरा. आणि गायी आटवताना जर ही काळजी तुम्ही घेतली तर एकतर गायी जाणल्यानंतर तुम्हाला दूध उत्पादन हे चांगलं बघायला भेटेल, आणि मास्टायटिसचं जे प्रमाण आहे गायी आटवताना हे फार कमी झालेलं दिसेल. गायी आटवताना मका भरडा बंद करणं फार महत्वाचं आहे, याच्यावर तुम्ही सगळ्यात जास्त लक्ष द्या. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येऊ असंच तुमच्यासाठी. धन्यवाद. तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.